प्रचंड मोठ्या पावसाचे संकेत आज रात्रीमध्ये देण्यात आले आहेत। आजची रात्र भयंकर धोक्याची असणार आहे। पावसाबद्दल एक गंभीर आणि चिंताजनक बातमी आता समोर आली आहे। सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली असताना आज रात्रीमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी आणि अतिवृष्टी होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने या 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मध्यरात्रीच्या सुमारास 2 वाजता या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे। या 10 जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांना मोठा त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल, तसेच अतिवृष्टीचा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आले। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांना विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून करण्यात आलंय। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये सगळीकडेच पडत आहे। त्यातच आजची रात्र खूप डेंजर स्वरूपाची या ठिकाणी असल्याचं शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण या 10 जिल्ह्यांमध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री 2 वाजता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्याचा देखील यामध्ये फटका बसण्याची शक्यता मध्यरात्रीच्या सुमारास आता वर्तवण्यात आल्या। आज रात्री मध्यरात्रीच्या 2 वाजता या 10 जिल्ह्यांमध्ये अगदी अर्धा एक तासामध्ये ढगफुटी होऊन महापूर येण्याचा धोका या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी धोका आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले। हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांना आज रात्रीसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट आता जाहीर करून टाकलाय। कोणी सुद्धा कामाव्यतिरिक्त अजिबात घरातून बाहेर पडायचं नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण हा पावसाचा इशारा नाही, तर हा ढगफुटीचा, अतिवृष्टीचा आणि वादळी वाऱ्याचा गंभीर इशारा वर्तवण्यात आलाय। त्यामुळे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सुद्धा घराबाहेर पडू नये असं आवाहन या ठिकाणी हवामान खात्याकडून आता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करण्यात आलंय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ढगफुटीचा सामना तुम्हाला करावा लागणार याचीच अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। राज्यामध्ये पूर परिस्थिती आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता ढगफुटी त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास होत असल्याने नागरिकांमध्ये आणि विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं रात्री झोपायचं की नाही यावर सगळ्यांचाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण ही त्या ठिकाणी मुसळधार पाऊस नाही, तर 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट अशी त्या ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। घाटमाथ्यावरील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता इथून पुढे वाढणार असून मध्यरात्रीच्या सुमारास याची तीव्रता तुम्हाला अधिक स्वरूपाची त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आल्या। पुढील 3 ते 4 तासांनी आता मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। चांगला वेग त्या ठिकाणी पावसाचा धारण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल आणि काही भागामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा देखील यामध्ये आता इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून हा तीव्र स्वरूपाचा इशारा आहे। ज्या भागामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्या भागामध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे। 10 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असल्याने हवामान खात्याकडून या ठिकाणी आता डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहायला तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय त्यामधील काही जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। धरणातील जलसाठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असून या 10 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक धरणाचे दरवाजे आता त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी सोडण्यात आलेत। कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे धोका आहे आता आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची, तुमच्या गावामध्ये ढगफुटी नेमकं रात्री किती वाजेपर्यंत होऊ शकते याचा तुम्हाला सामना कसा करावा लागेल सविस्तर आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। राज्यामध्ये गेल्या आठवडाभर झालं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत आहे आणि त्यामुळेच
बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्याने मध्यरात्री ढगफुटीचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची परिस्थिती आज मध्यरात्री होऊ शकते हे पाहण्यासाठी तुम्ही 2 मिनिटे इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आज रात्री ही त्या ठिकाणी नागरिकांची आणि शेतकऱ्यांची संकटाची असणार आहे, कारण गेल्या आठवड्यामध्ये जेवढा काय पाऊस पडलाय त्यापेक्षा 4 पटीने जास्त पाऊस त्या ठिकाणी काल आज त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय। तुम्हाला त्या ठिकाणी चांगलंच माहित आहे 24 तास गंभीर स्वरूपाचे आता धोक्याचे असणार आहेत असं सुद्धा टीव्हीला वगैरे बातम्या पसरत आहेत। तुम्ही सुद्धा या बातम्या पाहिलेल्या आहेत। या मुसळधार पावसामुळे कमी दाबाचे पट्टे आता त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आजची रात्र खूप संकटाची असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे बघा। काल आज आता त्या ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलाय, त्यामुळेच आता हा गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाल्याचं या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नद्यांना प्रचंड पाण्यामध्ये या ठिकाणी पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी अर्ध्या 1 तासामध्ये ढगफुटी रात्री मध्यरात्री होऊन नद्यांना अचानक त्या ठिकाणी पाणी वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। रात्री झोपायचं का नाही असं त्या ठिकाणी लोकांना वाटू लागले, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। जर पाहायला गेलं तर पुढील 3 ते 4 तासानंतर मोठ्या पावसाला त्या ठिकाणी अधिकच वेग वाढणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आता बघा, मध्यरात्रीच्या सुमारास या 10 जिल्ह्यामध्ये नागरिकांना सतर्क राहावे लागेल। समुद्र सपाटीवरील वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे, त्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता पुढील 3 ते 4 तासानंतर वर्तवण्यात या ठिकाणी आल्या। पुढील 4 तासामध्ये या पावसाचा जोर अधिक वाढणार आहे आणि पावसाचा जोर वाढून राज्यातील या भागामध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास ढगफुटी होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। घाट परिसरामध्ये मोठ्या धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। घाट परिसरात काही भागांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। कमी दाबाचा पट्टा या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणूनच या 10 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस, आता वादळी वारा आणि ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी आता भीतीचं वातावरण आता झाल्याचं आता सांगण्यात आलं आहे। आता ढगफुटी सदृश्याचा पाऊस याचा धोका या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात रात्री त्या ठिकाणी तुम्हाला जाणवू शकतो। हवामान खात्याकडून सांगण्यात आले की या विशेष जिल्ह्यांना आता वेगळी काळजी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, कारण पावसाचा जोर पुढील 3 ते 4 तासानंतर डबल त्या ठिकाणी होणार असून हा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे। पावसाचा जोर सगळीकडे सारखाच नसणार आहे। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे, तसेच काही भागामध्ये ढगफुटी सदृश या ठिकाणी पाऊस आता कोसळणार आहे। मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचं मध्यरात्रीमध्ये ढगफुटी होणार आहे, तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस असणार आहे, अगदी तुमच्या तालुक्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, आता काय काय तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घ्यायला सांगितलंय नक्की बघा। महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढग फुटल्यासारखं अतिमुसळधार सरी आता 2 दिवसापासून कोसळत असल्याचं या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय। 3 ते 4 तासानंतर तुम्हाला या ठिकाणी डबल तीव्रतेचा पाऊस पडल्याचं जाणवेल। आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नागरिकांनी आता काळजी घ्यायची आहे, मध्यरात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे बघा। त्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलाय, कारण पावसाचा जोर त्या ठिकाणी पुढील 2 ते 3 तासानंतर या ठिकाणी अचानक वाढणार असून या ठिकाणी ढगफुटी सदृश पावसास मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे। मध्यरात्रीपासून मुसळधार ते ढगफुटी त्या ठिकाणी पाऊस कोसळणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागेल। यामुळे हवामान खात्याकडून आधी सूचना तुम्हाला आता देण्यात आल्या। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा आणि ढगफुटीचा त्या ठिकाणी इशारा देण्यात आलाय त्या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी सज्ज राहायचं आहे। बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे, परंतु काल आणि आज त्या ठिकाणी अति प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सरी कोसळले आहेत, ज्यामुळे धरणाचे जवळपास जास्तीत जास्त दरवाजे आता उघडल्याचं यामुळे पाहायला मिळतंय।
त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आता जास्त आज मध्यरात्री निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे काल आणि आज मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत असल्याने धरणातून विसर्ग पावसाचा त्या ठिकाणी पाण्याचा वाढवण्यात आलाय आणि नदी नाले तुडुंब भरले आहेत। त्यामुळे अधिक पूर परिस्थिती डेंजर स्वरूपाची आता बनली आहे। या 10 जिल्ह्यामध्ये सध्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार आणि ढगफुटीचा इशारा या ठिकाणी हवामान खात्याकडून आज मध्यरात्रीसाठी वर्तवण्यात आलाय। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे। आता हवामान खात्याकडून ही गंभीर परिस्थिती आता तुम्हाला सांगण्यात आल्या। कोकण विभागातील देखील मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता आता वाढणार असून कोकणातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। आता हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्या जिल्ह्यातील नागरिकांनी आता तुम्हाला विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। पुढील 3 ते 4 तासानंतर आता त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ढगफुटी देखील या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास अधिक महत्त्वाचे आहेत, कारण या 3 ते 4 तासामध्ये पावसाचा जोर डबल तीव्रतेचा आता चांगलाच जोर धरणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा कोणत्या जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा ढगफुटीचा इशारा आहे, तसेच तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे। सविस्तर अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, कारण हा गंभीर स्वरूपाचा इशारा आहे। कारण आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडतच आहे। त्यातच नद्यांना पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता ढगफुटीचा इशारा मध्यरात्रीत येत असल्याने सर्वजण झोपलेल्या अवस्थेत असणार। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता ढगफुटी होण्याची शक्यता आहे अगदी तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार सविस्तर अपडेट या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती मध्यरात्रीमध्ये होऊ शकते या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभर झालं मुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच त्या ठिकाणी काल आणि आज अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सांगण्यात आले, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे, ते म्हणजे आता लातूर आणि त्या ठिकाणी सोलापूर या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। या जिल्ह्यांना सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। काही ठिकाणी आता काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आता विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला आवाहन या ठिकाणी करण्यात आले। पूर परिस्थिती निर्माण झाली असून आणखीन त्या ठिकाणी आता डबल तीव्रतेचा पाऊस पडत असल्याने आता धरणाचे दरवाजे देखील आता उघडू शकतात। त्यामुळे पाणी पातळीमध्ये नद्यांच्या त्या ठिकाणी वाढ होऊ शकते। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन यामध्ये केले। नद्यांच्या काठी जर तुम्ही राहत असाल तर यामध्ये पाणी वाढणार आहे। जर तुम्हाला त्या ठिकाणी नद्याच्या काठी राहत असाल तर तुम्ही पूर परिस्थितीचा धोका घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केले। आता बघा पुढचे जिल्हे, आता या ठिकाणी पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट आता पुढील त्या ठिकाणी 12 तासांसाठी जाहीर केला आहे। विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितले। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मध्यरात्री विजांचा कडकडाट होऊ शकतो। त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आज मध्यरात्री या ठिकाणी भयानक परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्याचा जर इतिहास पाहायला गेला तर गेल्या आठवड्याभरापासून आता इतका मुसळधार पाऊस पडलाय की गेल्या 15 वर्षांमध्ये इतका मुसळधार पाऊस कधीच पडला नव्हता। या जिल्ह्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता आहे। घाटमाथ्याचा परिसर वगैरे त्या ठिकाणी तुम्ही सावध राहायचं आहे। रात्री अजिबात त्या ठिकाणी प्रवास तुम्ही करू नका। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाखाली थांबू नका असं या ठिकाणी सांगण्यात आले। तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या असं आवाहन करण्यात आले। आता बघा तुम्हाला अजून पुढचे जिल्हे सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता काही भागामध्ये आता वर्तवण्यात आल्या। गंभीर स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आठवड्याभरापासून पसरत आहे, म्हणजे आठवड्याभरापासून त्या ठिकाणी पाऊस बरसत आहे। 10 ते 15 वर्षांमध्ये कधी सुद्धा इतकी मोठी ढगफुटी झाली नव्हती। इतकी मोठी ढगफुटी या ठिकाणी आज मध्यरात्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळते। आता पुढचा जिल्हा म्हणजे यामध्ये सांगण्यात आलाय आता बीड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज रात्रीमध्ये पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता पुढचा जिल्हा पहा,
आता या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांना देखील डबल तीव्रतेचा रेड अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आल्या। पुणे जिल्हा या जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे हवामान खात्याने सांगितले, घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।